नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र आप्पा ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, कोयळ हे गाव ऐतिहासिककालीन गाव म्हणून गणलं जातं आणि कोयळी गावचा इतिहास आपल्या समोर मांडण्याचा माझा खूप दिवसापासूनचा प्रयत्न होता. आपला भानोबा सहाय्यकारी तिथे विघ्न काय करी, दृढ करावं अंतरी तो पावेल त्वरित. मित्रांनो, ह्या भानोबा देवाची ही कथा आणि या कथेला खूप मोठा वारसा लाभलेला आहे. तसाच या कोयळी गावला आणि कोयळी गावच्या पंचकृषीला मोठा इतिहास लाभलेला आहे. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आणि धकाधकीचा काळ आहे. धावपळीचं युग आहे आणि त्यामुळे सगळेजण हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. सध्या तरी कुणाला इतिहासकालीन गोष्टी वाचन करण्याचा वेळ नसतोय. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर सगळेजण ऍक्टिव्ह असल्यामुळे सध्या मोबाईलचा वापर आपल्याकडे सर्रास केला जातो आणि या दृष्टीने मी व्लॉगिंग चालू केलं आणि आपल्या कोयळी गाव आणि पंचकृषी त्याचप्रमाणे बरेच गावांचा असा इतिहास समोर आणण्याचा माझा पहिल्यापासून मानस होता. आणि त्या दृष्टीने मी हा जो इतिहास आहे हा पुढील पिढीला समजेल आणि आपल्या काही ज्या जुन्या गोष्टी आहे ह्या पुढील पिढीला व्हिडिओच्या माध्यमातून ह्या आपल्या आठवण म्हणून राहतील. आपली कोयळे गावची भूमी ही पवित्र अशा भीमाबामेच्या संगमावरती विस्तारलेली आहे. आपल्या ज्या कोयळे गावच्या भूमीला आहे ना, क्षत्रिय कुळातील आणि महाभारतातील कौरव पांडवांचा इतिहास लाभलेला आहे. आपल्या कोयळे गावच्या ह्या परिसरामध्ये खूप अशा ऐतिहासिककालीन आणि सांप्रदायिक, पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली आपली भूमी. संप्रदायातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अलंकापुरीपासून तर शंभू राजांच्या धर्मवीर शंभू राजांच्या पवित्र अशा भूमीपासून जवळ असलेली आपली भूमी आहे. फिरंगोजी नरसाळे यांच्या चाकणचा जो इतिहास आहे त्याच्यापासून जवळ असलेली आपली भूमी आहे. त्यानंतर सयाजीराव गायकवाड दावडीचे यांच्या जवळच आपली ही कोयळे गावची भूमी आहे. असा अनेक गोष्टींचा आपल्या कोयळे गावला इतिहास लाभलेला आहे. मित्रांनो, जसा श्रीकृष्णाचा इतिहास आहे तसा या कोयळीच्या भानोबाचा इतिहास आहे आणि खूप मोठं म्हणजे महाराष्ट्रात गणलं जातं असं मोठं देवदानव युद्ध या कलियुगातलं हे फक्त या कोयळे गावातच होतं. आणि असा थोर मोठा इतिहास देवदानव युद्धाचा हा आपल्या कोयळीच्या भूमीमध्ये भानोबा देवाचा आहे. श्री क्षेत्र कोयळे गाव हे उद्योगनगरी चाकण पासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि संजीवन समाधी ज्या आळंदी गावामध्ये घेतली, त्या आळंदी गावापासून कोयळी हे गाव 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. काही गावांच्या नावाचा जसा इतिहास असतो, जसं की आळंदी गावचा नावाचा इतिहास आहे. अलंकापूर आणि आनंदपूर या दोन नावातून अपभ्रंश होऊन आळंदी हे नाव पडलं. तसंच कृष्णाई आणि कुळजाई या दोन नावामधून अपभ्रंशित होऊन कोयळी हे नाव पडलं. पांडव अज्ञावासात असताना पुणे नाशिक हायवे आहे, त्याच्या आळंदी फाट्यापासून अलीकडेच घाट रस्ता आहे. चिमळी माझगावच्या हद्दीमध्ये आळंदीकडे जात असताना डाव्या बाजूस रोट्याचं तळ ही एक पांडवकालीन बारव आहे आणि त्या ठिकाणी रोटाई देवीचं मंदिर आहे. आपली कोयळे गावची भूमी ही पवित्र अशा भीमाबामेच्या संगमावरती विस्तारलेली आहे. आपल्या ज्या कोयळे गावच्या भूमीला आहे ना, क्षत्रिय कुळातील आणि महाभारतातील कौरव पांडवांचा इतिहास लाभलेला आहे. आपल्या कोयळे गावच्या ह्या परिसरामध्ये खूप अशा ऐतिहासिककालीन आणि सांप्रदायिक, पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली आपली भूमी. संप्रदायातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अलंकापुरीपासून तर शंभू राजांच्या धर्मवीर शंभू राजांच्या पवित्र अशा भूमीपासून जवळ असलेली आपली भूमी आहे. फिरंगोजी नरसाळे यांच्या चाकणचा जो इतिहास आहे त्याच्यापासून जवळ असलेली आपली भूमी आहे. त्यानंतर सयाजीराव गायकवाड दावडीचे यांच्या जवळच आपली ही कोयळे गावची भूमी आहे. असा अनेक गोष्टींचा आपल्या कोयळे गावला इतिहास लाभलेला आहे. या ठिकाणी भीमाने बकासूर राक्षसाचा
वध केला अशी आख्यायिका आहे. पुढे जाऊन कोयळे या डोंगरावरती भ्रमण करीत असताना पांडव कोयळे येथील डोंगरावरती आले आणि त्यांच्यावरती दुर्धर असा प्रसंग ओढावला गेला. त्यांनी कृष्णाईचा धावा केला, कृष्णाई लवकर ये लवकर ये. या ठिकाणी श्रीकृष्ण आदिशक्ती रूपात प्रकट झाले. या ठिकाणी कृष्णाने पांडवांचे रक्षण केले. पुढे जाऊन पांडवांनी या डोंगरावरती कृष्णाची स्थापना केली. सद्यस्थितीत कुळजाई म्हणून असे प्रसिद्ध आहे आणि अपभ्रंशित होऊन पुढे कुजुबाई असे या मंदिराचे नाव पडले. या ठिकाणी कुजुबाईची अर्थात कुळजाईची भव्य अशी मूर्ती आहे. या ठिकाणी नवरात्रोत्सवामध्ये महिला वर्गाची खूप मोठी रेलचेल असते आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी वन्यजीवांचं आदी स्थान असतं आणि खूप मोठे असे या ठिकाणी वृक्ष आहेत खालील बाजूस. या ठिकाणी पर्यटक अथवा गावातील आबालवृद्ध लहान थोर मंडळी इथे पर्यटन आणि पर्यटकांच्या हेतूने पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कुजुबाईचे जुन्या स्थितीतील मंदिर होते, परंतु काही वर्षापूर्वी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी आणि भाविक भक्त यांच्या विद्यमानाने या ठिकाणी चांगल्या स्थितीत आता हे भव्य असे मंदिर उभारले गेले आहे. जसा कोळेगावचा इतिहास कुजुबाईच्या मंदिरापासून अर्थात होतो, तसा पुढे जाऊन कोळेगावचा इतिहास भानुभाव देवांच्या कथेनुसार हा विस्तारला गेला. पुढे जाऊन कोळेचं नाव कोळे भानुबा असे पडले. दप्तरी कोयळे गावचं नाव कोयळे तर्फे चाकण असे आहे. मित्रांनो, कोळी या नावाचा जसा आपण इतिहास पाहिला, तसा पुढील व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा काही गोष्टींचा आणि ऐतिहासिक गोष्टींचा इतिहास पाहणार आहोत. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.